गुड मॉर्निंग, मार्गी मॉर्निंग. आज 25 फेब्रुवारी 2021. महत्त्वाच्या ज्या न्यूज आहेत आपल्याला UPSCच्या प्रिलिम्स आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून, तर ह्याचे सोर्सेस कोणकोणते आहेत? द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स. तर सुरुवात करत असताना आपण हिंदू या न्यूजपेपरपासून करतो आहे. तर ह्यातली पहिली न्यूज आहे, कॅबिनेट अप्रूव्ज PLI प्लॅन फॉर फार्मास्युटिकल्स IT हार्डवेअर. आता पाठीमागच्या सेशनमध्ये आपण PLIच्या संदर्भात न्यूज बघितली होती. मग ती कशा संदर्भात होती, त्यांनी कशामध्ये तरतुदी केल्या होत्या. मग आता PLI काय आहे, तर प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम PLI. मग हे कॅबिनेट कमिटीनं ही स्कीम अप्रूव्ह केलेली आहे. मग आता ते 10 सेक्टर्स, की सेक्टर्स जे आहेत 10, तर त्यांच्यासाठी ते एक्सटेंड केलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये फार्मास्युटिकल आहे, IT हार्डवेअर आहे. तर मग आपल्याला प्रिलिम्सच्या अनुषंगाने किंवा एक्झामच्या दृष्टिकोनातून ह्यातले 10 सेक्टर्स कोणते आहेत ते त्याच्यामध्ये बघावे लागतील. मग त्या अनुषंगाने मग ह्यात स्कीमचे प्रोव्हिजन्स काय आहेत? द स्कीम विल मेक इंडियन मॅन्युफॅक्चर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह, अट्रॅक्ट इन्व्हेस्टमेंट, एन्श्योर एफिशियन्सी अँड क्रिएट इकॉनॉमीज ऑफ स्केल. म्हणजे ह्याच्यामार्फत आपल्याला मॅन्युफॅक्चर जे आहेत त्यांचं ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस वाढवण्यासाठी ही स्कीम उपयुक्त असणार आहे. मग इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करण्यासाठी या स्कीमचा आपल्याला फायदा होणार आहे भविष्यामध्ये, आणि एफिशियन्सी मेंटेन करण्यासाठी आणि इकॉनॉमिक ऑफ स्केल वाढवण्यासाठी ही स्कीम लॉन्च करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज जी आहे ती फ्रान्स स्लॅम्स रिप्रेशन ऑफ उग्युर्स. उग्युर्सने आता पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट केलेला आहे की ते पाकिस्तान संदर्भात त्यांचे आर्ग्युमेंट्स काय आहेत की त्यांचे ह्युमन राईट्स व्हायोलेशन झालेले आहेत. मग आता चायनामध्ये जिनजियांग प्रोव्हिन्समध्ये उग्युर्स आता तिथं आढळतात. मग चायनाचं कशा पद्धतीचं वर्तन आहे उग्युर्सच्या बाबतीतलं, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल. मग आता उग्युर्स कोण आहेत, तर ते त्यांचं आता लोकेशन जर बघितलं तर जिनजियांग प्रोव्हिन्समध्ये आहे. चायनाचा जो इकडचा वेस्टर्न प्रोव्हिन्स जो आहे, साऊथ वेस्टर्न प्रोव्हिन्स म्हणजे काश्मीरच्या वरच्या बाजूचा जो प्रोव्हिन्स आहे चायनाचा, तर तिथं उग्युर्स आपल्याला आढळतात. मग हे टर्किक इथनिक ग्रुप आहे, सेंट्रल अँड ईस्ट एशिया त्यांचं ओरिजिन आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखी एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं काय, तर जिनजियांग प्रोव्हिन्स काय, मग त्याचं जॉग्राफिकल लोकेशन काय आहे, मग तिथून हिंदुकुश पर्वत काय जातो, मग ते पामीर नॉट कुठं आहे, मग बामे दुनिया कशाला म्हणतात. मग अशा अनुषंगानं आपल्याला ह्या न्यूजमधले इनर नुआन्सेस जे आहेत ते बघावे लागतील. मग आता ते चायनाने तिथं इन्स्टिट्यूशनल रिप्रेशन केलेलं आहे उग्युर्सचं, त्या अनुषंगानं आपल्याला न्यूज फार महत्त्वाची आहे. मग आता ह्याच्यामध्ये 1989ला फ्रान्सवरती प्रश्न आहेत, कारण की आता हे फ्रान्सचं स्टेटमेंट आहे की फ्रान्स स्लॅम्स रिप्रेशन ऑफ उग्युर्स. मग आता फ्रान्सच्या रिलेटेड काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत मेन्समध्ये. मग 1991ला एक प्रश्न विचारलेला आहे, विच इव्हेंट मार्क द आउटब्रेक ऑफ द फ्रेंच रेव्होल्युशन, व्हॉट स्टँड्स ॲट द साईट टुडे. म्हणजे त्याचा आत्ता जर रिलेव्हन्स काय आहे, फ्रेंच रेव्होल्युशनचं, हे फ्रेंच रेव्होल्युशन जे आहे 1789 फ्रेंच रेव्होल्युशन, मग त्याचा आत्ताचा रिलेव्हन्स काय आहे, मग भारतीय राज्यघटनेमध्ये ती कोणती मूल्ये घेतलेली आहेत, हे पण आपल्याला ह्या न्यूजच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये बघावं लागेल. त्यामुळे उग्युर्स काय आहेत, जिनजियांग प्रोव्हिन्स कोणता आहे, हे आपल्याला त्याचे जॉग्राफिकल लोकेशन बघावे लागतील. आता पुढची न्यूज आहे ती आहे, US विल सिक टू रिजॉईन UNHRC. ब्लिंकन हे त्यांचे अधिकारी आहेत, त्यांचं एक आर्ग्युमेंट आहे की USA परत रिजॉईन करत आहे युनायटेड नेशन ह्युमन राईट्स काउन्सिल. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे, युनायटेड नेशन ह्युमन राईट्स काउन्सिलची स्थापना कधी झालेली आहे, मग 2006ला आहे का. मग आत्ता सध्या इंडिया आणि श्रीलंकेचा काय इश्यू चाललेला आहे, UNHCR मधला इंडिया आणि श्रीलंकेचा इश्यू काय आहे की श्रीलंकेमध्ये जे मोठ्या प्रमाणात जो इथनिकल हे झाला होता, कॉन्फ्लिक्ट झाला होता, एथनिक कॉन्फ्लिक्ट झाला होता. मग त्याच्या सर्वात इंडियाचे आर्ग्युमेंट्स काय आहेत, म्हणजे ते LTTचं आपण हे आहे प्रभाकरनचं जी संघटना होती, मग LTT, मग त्यावेळेला इंडिया पीसकीपिंग फोर्स पाठवलेली आहे. मग त्याच्याबद्दल इंडियाचे आर्ग्युमेंट काय आहेत, मग तिथल्या इथनिक कॉन्फ्लिक्टच्याबद्दल इंडियानं UNHCRला काय प्लीड केलेलं आहे. मग त्याच्याचबरोबर भारतातलं नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनची स्थापना कधी झालेली आहे, 1993 आहे का, मग 12 ऑक्टोबर 1993 आहे. मग त्याच्यामध्ये प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ॲक्ट 93 नुसार सेक्शन 21D राईट्स रिलेटिंग टू लाईफ, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड डिग्निटी ह्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे. प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ॲक्ट 1993च्या सेक्शन 2 सबसेक्शन 1 सबसेक्शन D नुसार राईट्स रिलेटिंग टू लाईफ, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड डिग्निटी ह्याचे प्रोव्हिजन्स आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला UNHRC महत्त्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. NHRCची स्थापना काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय हे आपल्याला बघावं लागेल. मग त्याच्यावर ते काही प्रश्नही विचारलेले आहेत प्रिव्हियस इयरला मेन्समध्ये GS2मध्ये. आता ते ब्लिंकनचा आर्ग्युमेंट काय आहे की अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये, अमेरिकेच्या फॉरेन पॉलिसीमध्ये च्या केंद्रस्थानी ह्युमन राईट्स हा जे मूल्य आहे हे ते केंद्रस्थानी मानतात परराष्ट्र धोरणामध्ये. त्या अनुषंगाने आपल्याला हे UNHRC फार महत्त्वाचं आहे. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय आहेत, म्हणजे अशा UNHCR सारख्या संघटनांच्या रिलेटेड
जे प्रश्न आहेत किंवा त्यासारख्या ज्या संघटना आहेत आंतरराष्ट्रीय संघटना त्याच्यावरती काही प्रश्न विचारले आहेत प्रिव्हियस इयरला. मग 83ला आहे अंगठाच्या रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे. 1979ला युनेस्कोच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. मग परत रिपीट झालेला आहे तोच प्रश्न 2016 आणि 2019ला. 2003ला UNHCR, मग UNHCR काय आहे, युनायटेड नेशन हाय कमिशन फॉर रेफ्युजीज, ह्याच्यावरती 2003ला प्रश्न विचारलेला आहे. आणि 2008ला युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, म्हणजे डायरेक्ट ह्युमन राईट्सचे डिक्लेरेशनवरती प्रश्न आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला ही न्यूज फार महत्त्वाची आहे. आता पुढची न्यूज आहे जपान US ट्रिटी अ प्रोडक्ट ऑफ कोल्ड वॉर. हे चायनाचं आर्ग्युमेंट आहे. म्हणजे जपान आणि US ची ट्रिटी जी झाली आहे, कॉपरेशन ट्रिटी जी झालेली आहे, मग ते प्रोडक्ट ऑफ कोल्ड वॉर आहे. मग ह्याच्या पाठीमागचं चायनाचं हे काय आहे, मोटिव्ह काय आहे की आता ईस्ट चायना सीमध्ये सेंकाकू नावाचा आयलंड आहे. मग त्या आयलंडवरून आता सध्या त्यांचे वाद चाललेले आहेत. चायना आणि जपानचा जे आता डिस्प्यूट जो आहे, संघर्ष जो आहे, त्या आयलंडवरून चाललेला आहे. तर ते सेंकाकू आयलंड कुठं आहे ईस्ट चायना सीमध्ये? तायवानच्या नॉर्थ वेस्टला आहे का, म्हणजे ईशान्य बाजूला आहे का? मग त्याच सेंकाकू आयलंडला चायनामध्ये काय म्हणतात? DIU आयलंड म्हणतात. मग तायवानचाही त्या आयलंडवरती क्लेम आहे. मग तायवान त्या आयलंडला काय म्हणतं हे आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल. मग आता हे डिस्प्यूट्स कशा संदर्भात सुरू झालेले आहेत की तिथे मोठ्या प्रमाणात ऑइल रिझर्व आहे आणि सागरी संसाधनांचा सगळ्यात मोठा साठा आहे. त्यामुळे हे ईस्ट चायना सीमधलं सेंकाकू किंवा DIU आयलंड जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याचं जॉग्राफिकल लोकेशन आपल्याला बघणं फार महत्त्वाचं आहे. मग ईस्ट चायना सीमध्ये चायनीज वेसलनी एंट्री केल्यानंतरचं ते आर्ग्युमेंट आहे की जपान आणि US ची ट्रिटी हे आहे की ट्रिटी केलेली आहे. मग ते कशा पद्धतीनं ती कोल्ड वॉरचं प्रोडक्ट आहे असं चायनाचं आर्ग्युमेंट आहे. त्यामुळे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून सेंकाकू आयलंडची जॉग्राफी बघावी लागेल. तायवानचं लोकेशन काय आहे, तायवान आणि चायनामधलं स्ट्रेट कोणती आहे, म्हणजे जी खाडी म्हणतो आपण, तर ती खाडी कोणती आहे, स्ट्रेट कोणती आहे ते बघावं लागेल. मग आता प्रिलिम्सला याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत की अशा स्ट्रेट दिलेले आहेत आणि त्याचे लोकेशन्स विचारले आहेत, कोणत्या दोन राष्ट्रांच्या मध्ये ते बाउंड्री निर्माण करतात, किंवा आयलंड्स आहेत आणि ते कुठे लोकेट आहेत आयलंड्स, मग त्याचं रिजन कोणतं आहे, हे असे प्रिलिम्सला आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. आता त्याच्या पुढची न्यूज जी आहे, घाना इज द फर्स्ट कंट्री टू रिसीव कोवॅक्स शॉट्स. आता कोवॅक्स काय आहे? आता हे कोलेड बाय गावी हे काय आहे की ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन, ही एक संघटना निर्माण झालेली आहे गावी, GAVI गावी. मग हे काय करणार आहे कोवॅक्स? हे कोवॅक्स नावाचं त्यांनी एक प्रोग्राम चालू केलेला आहे. मग त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे? G7नं त्याला आर्थिक मदत केलेली आहे. ह्या कोवॅक्स जो प्रोग्राम आहे हे युनायटेड नेशन लेड प्रोग्राम आहे. मग त्याच्यामध्ये WHO, CEPI म्हणजे कोॲलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन आणि WHO यांच्या संयुक्त विद्यमानं हे कोवॅक्स नावाचा प्रोग्राम चालू केलेला आहे. मग त्याच्यामध्ये G7 ह्या कंट्रीजने आर्थिक सहाय्य केलेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये कोवॅक्सचं काम काय आहे की जे पुअर कंट्रीज आहेत त्यांना वॅक्सिनचा कोणत्याही प्रमाणात तुटवडा पडू नये किंवा इम्युनायझेशन त्यांचे प्रोग्राम्स जे आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये किंवा अडथळे येऊ नये ह्यासाठी तो प्रोग्राम चालू केलेला आहे कोवॅक्स. मग त्या अनुषंगानं कोवॅक्स आपल्याला बघावं लागेल. मग त्यातलं गावी काय आहे, म्हणजे कोलेड बाय गावी GAVI, मग गावी ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन अँड इम्युनायझेशन. मग हे एक 4 गटांच्या समूहाने एकत्रित येऊन हे गावी नावाचा प्रोग्राम चालू केलेला आहे. मग गावी हे कोवॅक्सला कशा पद्धतीनं सपोर्ट करतं. आता हे G7नं त्याला आर्थिक मदत केलेली आहे. आता G7 काय आहे, कंट्रीज कोणकोणत्या आहेत G7मध्ये? US आहे, UK आहे, कॅनडा आहे, इटली आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, जपान आहे. आता G7चं कार्य काय आहे? मग इंटर गव्हर्नमेंटल आहे का, काय एक अशा एक इकॉनॉमिकल ब्लॉक आहे का, हे आपल्याला त्याच्या अनुषंगानं बघावं लागेल. आता G7वरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. मग 2000 साली प्रश्न आला आहे, मग G8 वरती आलेला आहे. मग G8 म्हणजे काय? मग रशिया त्यातून बाहेर पडलेला आहे का? मग रशिया बाहेर पडल्यानंतर G7चं फॉर्मेशन आहे. त्यामुळं G8 वरती 2000 साली डायरेक्ट प्रश्न आलेला आहे. मग 2012ला G8+5 ह्याच्यावरती प्रश्न आहे. मग त्याच्या अगोदर 1988 आणि 1995ला देखील प्रश्न आहे G7. मग त्याचं कार्य काय आहे, म्हणजे व्हॉट इज, आणि त्याच्या समिट्स कुठे कुठे झालेले आहेत ह्याच्यावरती ते प्रश्न येऊन गेलेले आहेत. आता पुढची न्यूज आहे ती विंटर पोल्युशन ऑन द राईज, CAC नावाच्या संस्थेचा एक रिपोर्ट आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की 2020 ह्या सालामध्ये पार्टिक्युलेट मॅटर PM2.5 ह्याची 43 शहरांमधली जी पातळी आहे लेवल ती वाढलेली आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणती शहर आहेत महत्त्वाची? गुरुग्राम आहे, लखनौ आहे, जयपूर आहे, विशाखापट्टणम आहे, आग्रा आहे, नवी मुंबई आणि जोधपूर, हे महत्त्वाची शहर आहेत. म्हणजे अशा 43 सिटीमध्ये PM2.5 पार्टिक्युलर याचं लेवल राईज झालेली आहे. मग आता
हे सगळ्यात जास्त कुठं प्रदूषण वाढलेलं आहे, म्हणजे विंटर सीझनमध्येच ते वाढलेलं आहे. मग हे कुठं वाढलेलं आहे, तर इंडो गँगॅटिक प्लेनमध्ये, म्हणजे नॉर्दर्न स्टेट्स जे आहेत, नॉर्दर्न इंडियनमधले स्टेट्स आहेत, तिथं सगळ्यात जास्त हे पार्टिक्युलर मॅटर 2.5चं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे विंटर सीझनमध्येच वाढलेलं आहे. त्या अनुषंगाने आपल्याला एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून ही न्यूज फार महत्त्वाची आहे. आता पाठीमागच्या वर्षी 2020च्या प्रिलिम्सला जर तुम्ही प्रश्न विचारला तर ते टोबॅकोच्या रिलेटेड त्यांनी कशा माध्यमातून प्रदूषण होतं आणि त्यातली प्रदूषकं कोणती आहेत, पोल्युटंट्स कोणते आहेत, मग ते बेन्झिन आहे का, PM 2.5 होतं का, मग हे असे ते प्रश्न विचारले. त्या अनुषंगाने आपल्याला PM 2.5 हे जे त्यातला घटक आहे तो फार महत्त्वाचा आहे. मग आता ह्याच्यामध्ये पूर्वी काही प्रश्न विचारलेले आहेत मेन्समध्ये. 1979ला प्रश्न आहे, व्हॉट इज ॲटमॉस्फेरिक पोल्युशन स्टेप टेकन टू मिनिमाइज. आणि 1984ला आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन सिरियस हेल्थ हजार्ड्स डिस्कस कोर्स ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन. म्हणजे पर्यावरणीय प्रदूषणाच्या संदर्भातले त्याचे इम्पॅक्ट काय होतात, म्हणजे आरोग्यावरती होणारे दुष्परिणाम आणि ते पर्यावरण प्रदूषण होण्याची कारणं काय आहेत आणि त्याचे घटक कोणते आहेत, ह्याच्यावरती 1984ला प्रश्न विचारून झालेला आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज जी आहे, SC डिनाइज प्लिया फॉर एक्स्ट्रा अटेम्प्ट बाय UPSC ॲस्पिरंट. म्हणजे अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे, कारण की ह्याच्यावरती पिटिशन दाखल झालं होतं की कोविड पॅन्डेमिकच्या काळामध्ये ज्यांना एक्झाम देता आलेली नाही आहे किंवा ज्यांचं एज बार झालेलं आहे त्यांनी एक पिटिशन दाखल केलं होतं ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये. तर त्यांनी ते एक अटेम्प्ट वाढवून देण्याची मागणी केलेली होती. मग त्याच्यावरती सुप्रीम कोर्टचं एक काल आर्ग्युमेंट आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय की हे आम्ही अटेम्प्ट नाही देऊ शकत. मग त्यांनी त्याला हे काय सांगितलेलं आहे की कॅस्केडिंग इफेक्ट होऊ शकतो. हा अटेम्प्ट दिल्यानंतर पुढं भविष्यात येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यावरती कॅस्केडिंग इफेक्ट होऊ शकतो आणि एक असं प्रेसिडेंट होऊ शकतं की ह्याच्या आधारे पुढील काही एक्झाम्समध्ये असे काही जो हे वल्नरेबल जो सेक्शन आहे असा की ज्यांना काही कारणास्तव किंवा अशा कोविड पॅन्डेमिकच्या कारणामुळे परीक्षा देता आली नाही, असं पुढं जाऊन ते परत पुन्हा अशा गोष्टींची मागणी करू शकतात. मग आता ह्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टने आर्टिकल 142चा उल्लेख केलेला आहे. आर्टिकल 142. मग आर्टिकल 142 काय, एन्फोर्समेंट ऑफ डिक्रीज अँड ऑर्डर्स ऑफ सुप्रीम कोर्ट अँड ऑर्डर्स ॲज टू डिस्कवरी एक्सेट्रा. मग ह्याचा म्हणजे कंप्लीट जस्टिस ही संकल्पना आहे. मग सुप्रीम कोर्ट आर्टिकल 142 केव्हा इन्वोक करतं, तर कंप्लीट जस्टिस ज्यावेळेला हे करायचं असतं त्यावेळेला ते डिलिव्हर करायचं असतं त्यावेळेला आर्टिकल 142 हे सुप्रीम कोर्ट इन्वोक करत असतं. मग ह्या न्यूजमध्ये आपल्याला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे की सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन रूल्स 2020. मग त्याचे रूल्स काय आहेत 2020मध्ये रूल्स, मग प्रत्येक वर्षी ते रूल्समध्ये काही ना काहीतरी अमेंडमेंट करत असतात. मग त्याच्यामध्ये हे रूल्स काय ते आपल्याला बघावं लागेल. मग त्याच्यामध्ये वयोमर्यादा काय आहे, मग सर्व्हिसेस कोणकोणत्या आहेत, 24 सर्व्हिस आहेत का त्याच्यामध्ये, त्या रूल्समध्ये त्यांनी 24 सर्व्हिसेस डिफाईन केलेल्या आहेत का, मग त्याची रिक्रुटमेंट सिव्हिल सर्व्हिसेस मार्फत केली जाते का एक्झामिनेशन मार्फत, हे आपल्याला ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये आर्टिकल 142 मधले प्रोव्हिजन्स काय आहेत प्रिलिमच्या दृष्टिकोनात पण आपल्याला हे फार महत्त्वाची न्यूज आहे. आता 2008ला ह्याच्यावरती मेन्सला प्रश्न विचारून झाला आहे, डिस्कस कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ UPSC. म्हणजे UPSCच्या कंपोजिशन आणि त्याच्या फंक्शन्सवरती डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे. त्या अनुषंगाने आपल्याला ही न्यूज फार महत्त्वाची आहे. मग ते सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन रूल पण महत्त्वाचा आहे आणि आर्टिकल 142 आणि UPSCचं फॉर्मेशन हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढची न्यूज आहे, रेकग्नाइज राईट टू सायलेन्स ॲज अ व्हर्च्यू. म्हणजे राईट टू सायलेन्स ॲज अ व्हर्च्यू. मग ही न्यूज कशा संदर्भात आहे, मग फेसबुकचे अजित मोहन नावाचे अधिकारी आहेत. मग त्यांना दिल्लीच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीनं प्रिव्हिलेजेस ब्रीच केल्या कारणानं त्यांना त्यांच्या समितीसमोर बोलवलं आहे, प्रिव्हिलेज कमिटीच्या समोर. मग त्यांनी हरीश साळवेंच्या मार्फत एक कोर्टला रिक्वेस्ट केलेली आहे की राईट टू सायलेन्स हे ॲज अ व्हर्च्यू म्हणून बघितलं पाहिजे. मग हरीश साळवेंचे त्यातला आर्ग्युमेंट काय, मग राईट टू सायलेन्स हे कशा अंतर्गत आपण हे करू शकतो, मग ते आर्टिकल 19(1) अंतर्गत आपण त्याची गणना करू शकतो का, मग हे सिमिलर टू राईट टू फ्री ऑफ स्पीच आहे का, राईट टू सायलेन्स. त्यामुळं राईट टू सायलेन्स ह्याच्यावरती प्रिलिम्सला पण प्रश्न कन्स्ट्रक्ट होऊ शकतो. त्या अनुषंगाने आपल्याला राईट टू सायलेन्स काय आहे याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. मग आता प्रिलिम्सला याच्यावरती राईट टू प्रायव्हसीच्या संदर्भात प्रश्न आलेला आहे. ते पुट्टास्वामी जजमेंट आल्यानंतर 2018ला तो राईट टू प्रायव्हसीचा प्रश्न आपल्याला विचारून झालेला आहे. आता पुढची न्यूज आहे, ॲडल्टरी ॲज मिसकंडक्ट. ॲडल्टरी ॲज मिसकंडक्ट म्हणजे व्याभिचार किंवा विवाहबाह्य संबंध ह्याच्यावरती न्यायालयांचे आर्ग्युमेंट्स काय आहेत आणि त्याचे नियमन काय आहेत. म्हणजे आर्म फोर्सेस ॲक्टमधले नियमन काय आहेत किंवा आताच्या ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेसच्या ह्याच्या आर्ग्युमेंट्स काय आहेत की त्यांच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये पण व्याभिचाराच्या दृष्टीनं काही नियमन केले पाहिजेत का, असं या आर्टिकलचा एक गाभा आहे. मग आता ह्याच्यामध्ये आर्मी ॲक्टनुसार लष्करी लोकांचं कोड ऑफ कंडक्ट आहे
तसंच ऑल इंडिया सर्व्हिसेसच्यासाठी पण मॉरल कोड ऑफ कंडक्ट आहे. मग आर्मी ॲक्टमध्ये तो IPC सेक्शन 497 जे आहे म्हणजे व्यभिचाराशी रिलेटेड आहे ते स्ट्रक डाऊन केलेलं आहे सुप्रीम कोर्टने. मग ते कोणत्या केसमध्ये स्ट्रक डाऊन केलेलं आहे, कोणत्या खटल्यामध्ये? जोसेफ स्टाईन नावाचा खटला आहे, जोसेफ स्टाईन विरुद्ध भारतीय संघराज्य 2018चा खटला आहे. त्याच्यामध्ये IPCचं सेक्शन 497 हे स्ट्रक डाऊन करण्यात आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे आर्ग्युमेंट काय आहे की मिसकंडक्ट ही नावाची कन्सेप्ट जी आहे, म्हणजे मिसकंडक्ट म्हणजे काय आहे याची व्याख्या कायद्यामध्ये किंवा कोणत्याही ह्याच्यामध्ये नीट केलेली नाही आहे, म्हणजे IPCच्या सेक्शन 497 मध्ये केलेली नाही आहे. त्यामुळे त्यांनी तो सेक्शन जो आहे तो रद्द केलेला आहे. मग त्याच्यामध्ये इलिसिट अँड ॲडल्टरस रिलेशन म्हणजे काय आहे ह्याची त्यांनी चर्चा केलेली आहे. मग अशाच पद्धतीनं पुढचे खटले आहेत. त्याच्या अगोदरचे खटले 1985चा कलकत्ता उच्च न्यायालयाचा रवींद्रनाथ घोष यांचा खटला आहे. 1989चा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा BN सिंग नावाचा खटला आहे 1989. मग त्याच्या अगोदर 2001चा प्रवीणा सोळंकी विरुद्ध उत्तर प्रदेश नावाचा खटला आहे. आणि 2019चा रिसेंटचा जो खटला आहे महेशचंद शर्मा विरुद्ध स्टेट ऑफ राजस्थान. मग त्याच्यामध्ये मॉरल पॉलिसिंगच्या संदर्भातले सुप्रीम कोर्टने काही आर्ग्युमेंट केलेले आहेत. म्हणजे मॉरल पॉलिसिंग इज नॉट अलाउड, म्हणजे एम्प्लॉयरनं त्यांच्या एम्प्लॉईवरती जे काही मिसकंडक्ट किंवा मिसबिहेवियर जे होतं मग त्याच्यावरती मॉरल पॉलिसिंग करणं हा कायद्याने गुन्हा आहे असं ह्या जजमेंट्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपल्याला ह्या न्यूजमध्ये महत्त्वाचं काय बघावं लागेल की आता व्यभिचाराची व्याख्या काय आहे. मग GS2च्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की डायरेक्ट ते सेक्शन्सवरती पण जाऊ शकतात मायन्यूटला की IPC 497 सेक्शन 497 त्याच्या तरतुदी काय आहेत आणि ते कशाच्या संदर्भात आहे. त्या अनुषंगाने आपल्याला न्यूज फार महत्त्वाची आहे. आता पुढची न्यूज जी आहे ती हिंदूच्या पेज नंबर 2वरची आहे. मग त्याच्यामध्ये मद्रास स्पायनी नेम सेक. आता हे एक प्रजाती आहे प्राण्याची. मग ती कोणती प्रजाती आहे? द मद्रास हेजहॉग नावाची प्रजाती आहे. मग त्याला दुसरं नाव काय आहे की द बार बेलिड हेजहॉग. मग आता ह्याचं आपल्याला महत्त्वाचं काय बघावं लागेल या न्यूजमध्ये की ही जी प्रजाती आहे त्याचा आयुष्य स्टॅटस काय आहे, मग तो लिस्ट कन्सर्न आहे का, मग त्याच्यामध्ये हे कुठल्या कुठल्या प्रदेशामध्ये आढळतं, मग त्याचे हॅबिटेट कोणकोणते आहेत, मग इंडियामध्ये ह्याच्या कोणकोणत्या प्रजाती आढळतात. वर्ल्ड वाईड ह्या बारबेलिड हेजहॉग जे नावाचा जो प्राणी आहे त्याच्या साधारणतः संपूर्ण जगामध्ये 17 प्रजाती आढळतात. त्यातील महत्त्वाच्या 3 प्रजाती आहेत त्या भारतामध्ये आढळतात. मग त्याचं लोकेशन आपल्याला बघावं लागेल, हॅबिटेट कोणतं आहे. मग आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल आणि केरळ असेल. मग आता ह्याचं मद्रास हेजहॉग नाव का पडलं तर 1851ला तो मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये सापडल्या कारणानं त्याचं अस्तित्व सर्वप्रथम अस्तित्व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये सापडल्या कारणानं 1851मध्ये त्याला मद्रास हेजहॉग हे नाव देण्यात आलेलं आहे. मग आता भारतामध्ये सापडणाऱ्या प्रजाती कोणत्या आहेत? 3. बेरबेलिड और मद्रास हेजहॉग, इंडियन हेजहॉग आहे, इंडियन लॉग अर्ड और कॉलर्ड हेजहॉग. ह्या 3 महत्त्वाच्या त्याच्यामध्ये प्रजाती सापडतात. मग आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ हा तो एरिया जो रिजन आहे त्या रिजनमध्ये त्यांचं आपल्याला वास्तव्य मिळतं. आता आयुष्य स्टॅटस याचा लिस्ट कन्सर्न आहे. आता प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय बघावं लागेल की ह्याचं हॅबिटॅट कोणतं आहे, ह्याचं आयुष्य स्टॅटस काय आहे, साईडच्या कोणत्या अपेंडिक्समध्ये ह्याची गणना केली जाते आणि वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या कोणत्या शेड्यूल अंतर्गत त्याचे प्रोव्हिजन्स आहेत. मग त्या अनुषंगाने आपल्याला ही न्यूज फार महत्त्वाची आहे एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून. आता पुढची न्यूज पेज नंबर 2वरचीच आहे. सेंट अँड्र्यूज चर्च नावाचा एक चर्च आहे एग्मोर चेन्नईमध्ये, तामिळनाडू. एग्मोर आहे चेन्नई इथं सेंट अँड्र्यूज चर्च. मग आता ते कधी बांधलेलं आहे? 1821मध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. मग त्याचा प्रकार कोणता आहे? मग आता ते अँड्र्यूज चर्च हे त्याला दुसरं नाव काय आहे? मग त्याला स्कॉटिश नेम आहे दुसरं, कर्क नावाचं त्याला नाव आहे, म्हणजे कर्क म्हणतात त्याला. स्कॉटिश नेम आहे कर्क, KIRK कर्क. ही स्कॉटिश संज्ञा त्याला वापरली जाते सेंट अँड्र्यूज चर्चला, किंवा स्कॉटिश याच्यामध्ये चर्चला कर्क नावाने उल्लेख केला जातो. मग आता ह्याचं 1821ला त्याचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे. मग ह्याचा उद्देश काय की टू सर्व द स्कॉटिश कम्युनिटी इन चेन्नई. आणि ह्याचा आर्किटेक्चर कोणत्या प्रकारातला आहे? निओ क्लासिकल आर्किटेक्चर आहे. मग ह्याचं ट्रॅडिशन कोणत्या ट्रॅडिशनचा भाग आहे? स्कॉटिश प्रेस्बिटेरियन नावाचं ट्रॅडिशन आहे. मग त्या ट्रॅडिशनचा ते भाग आहे. मग आपल्याला ह्याच्यामध्ये आर्किटेक्चरच्या संदर्भात ते प्रश्न विचारले जाऊ शकतात की हे कोणत्या आर्किटेक्चरचा भाग आहे, मग निओ क्लासिकल आहे का, किंवा ट्रेडिशन कोणतं आहे, आणि त्याचं कन्स्ट्रक्शनचं इयर, मग ते क्रोनॉलॉजी विचारू शकतात. मग त्या अनुषंगाने हे सेंट अँड्र्यूज चर्च आपल्याला महत्त्वाचं आहे, किंवा त्याचं दुसरं नाव जे आहे कर्क KIRK ते आपल्याला फार महत्त्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून.
आता पुढच्या न्यूज आपण बघतोय त्या इंडियन एक्सप्रेस ह्या न्यूजपेपरमधल्या बघतोय. तर त्याच्यामध्ये बॉन्डेड लेबरच्या संदर्भात एक न्यूज आलेली आहे 40 इयर्स अगो सदराखाली एक्सप्रेसमध्ये. मग ते भराणी विलेज दिल्ली हरियाणाच्या बॉर्डरमध्ये आहे. मग तिथले जे वीटभट्टी कामगार आहेत मग ते कशा पद्धतीनं त्यांना ते बॉन्डेड लेबर त्यांना ट्रीटमेंट कशा पद्धतीने केलेले आहे, मग त्याच्यावरचे आपले ह्युमन राईट्स काउन्सिल किंवा ह्युमन राईट्स कमिशनचे काय आर्ग्युमेंट्स आहेत. मग ते संपूर्ण हरियाणामध्ये बॉन्डेड लेबरचं प्रचंड मोठ्या प्रमाणात हे आहे ना, म्हणजे त्याचा विस्तार जो आहे संपूर्ण हरियाणा राज्यामध्ये आहे. म्हणजे ब्रिक किलमध्ये सगळ्यात मोठं बॉन्डेड लेबरचं प्रमाण कुठं असेल तर ते वीट भट्ट्यासारख्या ह्याच्यामध्ये असतं त्या सेक्टरमध्ये. मग त्याच्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय आहेत बॉन्डेड लेबरच्या संदर्भात. आर्टिकल 21 आहे, आर्टिकल 23 आहे, आर्टिकल 24 आहे, आर्टिकल 39. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन पण आपल्याला ह्याच्या अनुषंगानं महत्त्वाचे आहेत. आता बॉन्डेड लेबरच्या संदर्भात काही ॲक्ट्स पण केलेले आहेत. मग बॉन्डेड लेबर सिस्टीम ॲबॉल्युशन ॲक्ट 1976 आणि त्याच्यानंतर 2016ला एक स्कीम लॉन्च केलेली आहे, स्कीम फॉर रिहॅबिलिटेशन ऑफ बॉन्डेड लेबर 2016. त्याच्यावरती त्यांनी स्कीम लॉन्च केलेली आहे. 1976चा ॲक्ट 2016ची स्कीम. आता याच्यावरती कैलास सत्यार्थी यांचं फार मोठं काम आहे बघा, की त्यांना मध्यंतरी रामन मॅगसेसे अवॉर्ड मिळाला. त्यांचं खूप मोठं काम आहे बॉन्डेड लेबरच्या संदर्भात. त्यामुळं ती कैलास सत्यार्थी पण एक व्यक्ती फार महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. तर 2012ला ह्याच्यावरती डिरेक्टली प्रश्न विचारले आहे, चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अ रेग्युलेशन ॲक्ट 1986, व्हॉट आर सायलेंट फीचर्स अँड प्रपोज्ड अमेंडमेंट. 1986चा जो चाइल्ड लेबरच्या संदर्भातला कायदा आहे त्याच्यामधल्या काही त्याचे सायलेंट फीचर्स आहेत आणि त्याचे प्रपोज अमेंडमेंट काय, ह्याच्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारला 2012ला. मग त्या अनुषंगाने आपल्याला बॉन्डेड लेबर काय आहे बघावं लागेल, त्याच्या कॉन्स्टिट्युशनमधले प्रोव्हिजन्स बघावे लागतील आणि त्याच्या संदर्भातले जे कायदे केलेले आहेत संसदेने ते कायदे आपल्याला फार महत्त्वाचे आहेत एक्झामच्या अनुषंगाने. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. पाठीमागच्या सदरामध्ये पण आपण याच्यावरती विस्ताराने चर्चा केलेली आहे. मग आता ह्यातले महत्त्वाचं काय आपल्याला 102व्या घटना दुरुस्तीनुसार आता रिसेंटली 2018मध्ये त्याला कॉन्स्टिट्युशनल स्टॅटस प्रदान करण्यात आलेलं आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. मग आर्टिकल 338B नुसार त्याचं क्रिएशन आहे. मग कॉन्स्टिट्युशनमध्ये त्याच्या प्रोव्हिजन्स आहेत आर्टिकल 338B नुसार. मग आता जस्टिस रोहिणी नावाचं कमिशन त्यांनी अपॉइंट केलेलं आहे रिसेंटली. मग त्याच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन ऑफ OBCच्या संदर्भातलं हे कमिशन आहे. मग ह्या न्यूजमधलं आपल्याला महत्त्वाचं काय, NCBCचं फॉर्मेशन काय, त्याचं कॉन्स्टिट्युशनल स्टॅटस कोणत्या घटना दुरुस्तीने दिलेलं आहे, मग कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन काय आहे आर्टिकल 338B आणि जस्टिस रोहिणी कमिशन सब कॅटेगरायझेशन OBC. मग 2017ला त्याच्यावरती डिरेक्टली प्रश्न विचारलेला आहे, मेजर इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट टू ॲड्रेसिंग अगेन्स्ट ST आणि SC कम्युनिटी. ह्याच्यावरती अशा कम्युनिटीच्या संदर्भात त्यांनी पर्टिक्युलर प्रश्न विचारला आहे 2017ला. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे GS3 ह्या टॉपिक अंतर्गत आपण कव्हर करू शकतो पेपर अंतर्गत. द आर्म फोर्स स्पेशल पॉवर ॲक्ट 1958, AFSPA म्हणतो आपण त्याला, AFSPA आर्म फोर्स स्पेशल पॉवर्स ॲक्ट 1958. मग आता तो 6 महिन्यासाठी आसाममध्ये लागू केला होता. मग त्याच्यामध्ये त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे, म्हणजे त्या AFSPA कायद्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे, इन्क्रीजिंग व्हायलन्स इन नॉर्थ ईस्ट स्टेट, पॉवर टू मेंटेन पब्लिक ऑर्डर इन डिस्टर्ब्ड एरियाज, प्रोहिबिट अ गॅदरिंग ऑफ 5 or more persons, आर्मी कॅन अरेस्ट अ पर्सन विदाउट अ वॉरंट. मग यातला सेक्शन 3 काय म्हणतो की डिस्टर्ब एरियाची त्यांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे AFSPA कायदा जो आहे 1958चा, मग त्याच्या सेक्शन 3 नुसार डिस्टर्ब एरियाची त्यांनी व्याख्या केलेली आहे. मग GS3च्या अनुषंगाने आपल्याला ते सिक्युरिटीच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील, इंटरनल सिक्युरिटी किंवा एक्सटर्नल सिक्युरिटीच्या संदर्भातले काही प्रश्न असतील त्या अनुषंगाने आपल्याला हा कायदा त्यातले प्रोव्हिजन्स काय आहेत, मग सेक्शन 3 नुसार डिस्टर्ब एरियाची व्याख्या काय त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला त्या अनुषंगानं बघावं लागेल. मग आता 2015ला AFSPAवरती डिरेक्टली प्रश्न विचारलेला आहे, AFSPA व्हॉट सेक्शन्स ऑफ इट आर अपोज्ड बाय ॲक्टिव्हिस्ट क्रिटिकली इव्हॅल्युएट. म्हणजे त्यातले असे कोणते सेक्शन्स आहेत की ते काही ॲक्टिव्हिस्टनी त्याला आक्षेप घेतलेला आहे, त्याच्यावरचं तुम्ही क्रिटिकल इव्हॅल्युएशन करा, अशा संदर्भातला त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे. आता त्याच्यामध्ये आणखी एक्सप्रेसमध्ये काही अशा छोट्या न्यूज आहेत की मग त्यात माउंट इटना वोल्कॅनोच्या संदर्भात त्यांनी एक भाष्य केलेलं आहे. मग आपल्याला हे माउंट इटनाचं जॉग्राफिकल लोकेशन बघावं लागेल. मग कटानिया कुठं आहे, सिसिली कुठं आहे, कॉर्सिका आयलंड कुठं आहे, सार्दिनिया आयलंड कुठं आहे, मग ते सिसिली फ्रेंचशी रिलेटेड आहे का, सार्दिनिया इटलीशी रिलेटेड आहे का, त्याचं लोकेशन काय मेडिटेरियन सीमध्ये आहे का, त्या अनुषंगाने आपल्याला ह्याची जॉग्राफी बघावी लागेल. आता पुढची न्यूज आहे ट्रान्सपरंट इंटरनॅशनल नावाची जी संस्था आहे जी करप्शन परसेप्शन इंडेक्स तो जाहीर करते.
मग त्यांनी ते 2020चा जो इंडेक्स होता, मग त्याच्यामध्ये भारताचा 86वा नंबर आहे 180 देशांपैकी. मग त्यात टॉपला कोण आहे? न्यूझीलंड आणि डेन्मार्क. मग त्याच्यावरती काही संघटनांनी आक्षेप घेतलेत की ते CPI मोजत असताना त्यामध्ये काही कमतरता आणि उणीव आढळलेल्या आहेत. मग आता आपल्याला ह्या न्यूजमध्ये बघावं काय लागेल की करप्शन परसेप्शन इंडेक्स हे कोण जाहीर करतं आणि त्याचे रँकिंग्स, म्हणजे प्रिलिम्सच्या अनुषंगाने आपल्याला त्याचं की CPI जो इंडेक्स जो आहे ते जाहीर करणारी संस्था आणि त्यातले रँकिंग्स काय आहेत महत्त्वाचे, ते आपल्याला प्रिलिम्सच्या अनुषंगाने फार महत्त्वाचं आहे. मग 2016 प्रश्न विचारला आहे करप्शन परसेप्शन इंडेक्सवरती मेन्समध्ये. इंटिग्रिटी इंडेक्स ऑफ ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडिया stands very low, discussed briefly legal, political, economic, social and cultural factors that have caused the decline of public morality in India. म्हणजे हे करप्शन परसेप्शन ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचं जे संस्था आहे त्याचे इकॉनॉमिक, पॉलिटिकल अँड लीगल काही हे आहेत इम्पॅक्ट्स आहेत, त्याच्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारला आहे 2016 मेन्समध्ये. त्याच्यानंतर पुढची न्यूज जी आहे, मग ब्रिक्सच्या संदर्भात काही आर्ग्युमेंट आहेत. मग आपल्याला काय बघावं लागेल की ब्रिक्सची स्थापना कधी आहे. मग WTOच्या संदर्भातले काही छोटी न्यूज आहे. मग त्याच्या WTOची स्थापना काय आहे, मग त्याचं डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम कशा पद्धतीनं वर्क करतं WTOचं ते बघावं लागेल. मग त्याच्यामध्ये मोस्ट फेवर्ड नेशन काय आहे. मग डम्पिंग ड्युटीच्या संदर्भातले आपण कालच्या सेशनमध्ये बघितलं असेल की चायनाच्या काही स्टीलच्या मटेरियल्सवरती भारताने डम्पिंग ड्युटी लागू केल्या होत्या. म्हणजे डम्पिंग ड्युटीच्या WTOच्या मध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत. मग मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस कशाला देतात, ॲम्बर बॉक्स काय आहे, ग्रीन बॉक्स काय आहे, हे आपल्याला WTOमध्ये बघावं लागेल प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून. मग तेच बघितलं की युनायटेड नेशन हाय कमिशन फॉर रेफ्युजीज, मग त्याच्यावरती प्रश्न पण विचारले आहेत आपल्याला मेन्सला. मग त्या अनुषंगाने आपल्याला ब्रिक्स, WTO, UNHRC ह्या संस्थांचं फॉर्मेशन, त्याची कार्य आणि त्याचे जे काही हे असतील मॅन्डेट्स असतील ते आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत. मग आज आपण तुर्तास इथं थांबतोय. अशाच पद्धतीनं आपण उद्याच्या न्यूज कव्हर करणार आहोत. धन्यवाद.